काय घडलं? काय घडलं? आपण पत्ते खेळत होतो, वीणबाई जिंकल्या. नाही असं नाही. तुला चांगलं माहितीये मी कशाबद्दल बोलतीये ते. हिमनगाबद्दल ऐकलंय का तुम्ही? अक्का विषय नको ना ग बदलू. बाहेर जे काय दिसलं ते हिमनगाचं टोक होतं बेबी. आम्ही कुठलीही गोष्ट कारणाशिवाय करत नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो माहितीये, पण त्या बिचाऱ्या वीणबाईंनी काय घोडं मारलं ग तुझं? एरवी जगाला रीतभात शिकवत बसतेस, आता का वागलीस त्यांच्याशी असं? झालंय तुमचं? आम्ही कुणालाही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही. नॉट आन्सरेबल. खेळ चालू होता. खेळ चालू होता, आम्ही तो संपवला, एवढंच. का? या तुम्ही. बिचाऱ्या वीणबाई. फुकण्या एक्सरे काढतो रे. मायला गाडीचा धक्का बिक्का लागला असतो गेलो असतो ना ढगात. आयला सामान तुम्ही हवे. अहो सामान काय आहे? तुम्ही डायरेक्ट गाडीत अंगावर टाकायला लागला. अहो खानदानी माणसं आम्ही. खानदानी माणसं जगण्यावरती लाखो लोकांचं जगणं अवलंबून असतं. आणि तुम्ही डायरेक्ट लाखाच्या पोशिंद्यालाच उडवायला निघालात. आमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका. हा अवदानपणा आपल्याला अजिबात आवडला नाही. नाहीतर डोळे उघडा आणि बघ नीट. जास्त बोलणार नाही, शेवटचं सांगतो. हवं तर याला वॉर्निंग समज. पंजाबराव, उद्यापर्यंत सही मिळव, नाहीतर माझे पैसे मुकाट्याने परत कर. रत्नाकर सामंत, तू काय पंजाबरावला हलक्यात नको समजू. माझे पैसे मला परत मिळाले नाहीत तर जे काय होईल त्याला मी जबाबदार नसेल. तू मला हलक्यात समजू नकोस. खेळापुरतं ठीक आहे, पण पैसे नको. घ्या हो. नोकरांच्या पगारासाठी काढले होते, तुम्ही ठेवा, काय फरक पडतो. संजू, संजू, संजू. हो, कधी आला तू? काय झालं? ते सोरा दीदीची आठवण येत होती म्हणून. जाऊ दे ना, तुम्हाला सवय झाली असेल ना आता. नाहीतरी माझ्या डोळ्यातनं सारखंच पाणी वाहत असत. तुम्ही बसा, मी आलेच. मी सर्वेश दादांना तुमच्यासाठी चहा आणायला सांगते. संजू थांब. मी तुला कालच सांगितलंय तुला खोटं बोलता येत नाही म्हणून. तेव्हा प्लीज असं करू नको. काय झालंय मला सांग. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? बोल.
तुम्ही प्लीज आई डॅडींना इथं राहायचा आग्रह करू नका. का? जाऊ दे की त्यांना तर त्यांच्या घरी. किती दिवस झाले. तर मग आता इतके दिवस झाले तर त्यांना पण बरं नाही वाटत ना आईंच्या घरी राहायला. ते ऑकवर्ड होता तो. एक मिनिट. ऑकवर्ड वाटतं, पण मग मी राहिलोय की तुझ्या माहेरी. अहो मला नाही कधी ऑकवर्ड वाटलं. नाही, तिकडच्या घराची गोष्ट वेगळी आहे हो. काय वेगळी आहे? म्हणजे घराघरात फरक असतोय की. संजू, काय फरक असतो? माणसं एक एक हे असतात की. एक्झॅक्टली. मी ओळखतो या घरातल्या लोकांना. म्हणजे तुझ्या आई वडिलांना कोणीतरी बोललंय लागेल असं, हेच म्हणतेस ना तू? नाही अहो नाही, तसं काही बी नाहीये. संजू, तुला माझी शपथ आहे. अहो काय झालंय खरं सांग. अहो तुम्ही प्लीज शपथ नका की घालू. अहो मी तुम्हाला काही नाही सांगू शकणार कारण काही झालंच नाहीये. संजू, माझा आवाज चढेल आता. काय झालंय ते खरं खरं सांग. मी सांगते. मी सांगते तुला काय झालंय. बेबी मावशी नको ना. तू गप्रा. माझ्या भाच्याला काय सांगायचं हे मी ठरवीन. तू नको सांगूस मला. रणजित, हे घ्या माझे 10 आणि माझ्या आईचे 10. आम्ही चांगले खेळत होतो आणि तेवढ्यात अक्का आली. पत्त्यांचा डाव रंगलाय काय? तू खेळतेस का ग? आम्ही हे आमचे. तुम्ही अक्काला पण फेल केलं. घ्या. पैसे नको. नोकरांच्या पगारासाठी काढले होते. तुम्ही ठेवा. पगार आहे पण तुम्ही घरकाम करू नका. पाहुण्यात पाहुण्यांसारखे राहा. अक्का असं बोलली रे त्यांना. अहो कुठे चाललं तुम्ही? आई साहेबांशी बोलायला. अहो नका ना जाऊ. बेबी मावशी तुम्ही तरी सांगा की त्यांना. हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, तुला समजेल अशा भाषेत सांगतोय. मी आई साहेबांशी भांडायला नाही, बोलायला चाललोय. बेबी मावशी आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचंय. आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आई साहेब, संजू, आई साहेब, नाना, सर्वेश, आई साहेब, काय होतंय? आई साहेब, या इकडे. आई साहेब, या बसा. संजू, सर्वेश, आई साहेब,
एनी पर्टिक्युलर रिझन और म्हणजे हे सगळं कशामुळे झालं? स्ट्रेस इज द रिझन. सध्या त्यांची खूप धावपळ चालली आहे का? हो, मागचे काही आठवडे नुसतं काम. अहो, कामाचा व्याप वाढलाय. उसंत म्हणून नाही, नुसती धावपळ. त्याचाच हा परिणाम. आता मी औषधं दिली आहेत, ती मागवून घ्या. डॉक्टर, स्ट्रेस हेच कारण आहे की आणखीन काही? नाही नाही, तसं काळजीचं काही कारण नाही आहे. पण आराम हे एकमात्र गुणकारी ठरणारं औषध असेल. काळजी घ्या. येतो मी. मी आईसाहेबांना भेटून येतो. अहो नाही, म्हणजे मला माहिती आहे तुमचं अंडरस्टँडिंग लय भारी आहे, पण राहुलला जात नाही म्हणून बोलते. तुम्ही आत्ता सासूबाईंशी माझ्या आईच्या विषयावर नका बोलवा प्लीज. नाही बोलत. ना एक महत्वाची विनंती आहे. इथून पुढचे काही दिवस आईसाहेबांचे सगळे दौरे, सगळी कामं, सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. इथून पुढचे काही दिवस त्या इथेच थांबतील. हो. मी आलोच भेटून. भैयासाहेब, एक सांगायचं होतं. बोला. ताईसाहेबांना भोवळ आली ना, अगदी त्याच्या आधीच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. मी तिथून निघालो त्यावेळेला दादासाहेबांचा फोन आला होता. कदाचित त्याच्यामुळे काही, म्हणजे तुम्ही त्यांच्या कलाकालाने विचारा त्यांना, कदाचित त्यांना आलेला ताण आणि ह्याचा काही संबंध असू शकतो. बोला तुम्ही त्यांच्याशी. बोलतो. रणजित, या. जागे होता मी. काय? आम्हाला वाटायचं आमच्या आईसाहेब अगदी खमक्या आहेत, अजिबात लेच्या पेच्या नाही. पण तुम्ही शरीर धर्म. युअर राईट. ॲज ऑलवेज. आईसाहेब, आम्ही सतत घोकत असतो, इतकी दगदग नका करू, दगदग नका करू, पण तुम्ही ऐकत नाही. मग हे असं होतं. पण ते काही नाही. मी नानांना सांगितलंय, इथून पुढची सगळी कामं, सगळ्या मीटिंग, सगळे दौरे रद्द. असं करून नाही चालणार रणजित. आमचं काम करणं मस्त आहे. नाही आईसाहेब, आत्ता कुठलंच काम करणं मस्त नाहीये. आत्ता विश्रांती घेणं हेच महत्वाचं आहे. आणि मी हे तुम्हाला विचारत नाहीये, सांगतोय. हो, यावर तुम्हाला माझ्यावर चिडायचं असेल चिडा, स्वतःला शिक्षा करून द्यायची असेल तर ती भोगून झाली. आता मी सांगतोय तसंच होईल आणि तसंच होणं मस्ट आहे. साहेब, काय झालं? रणजित, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही हजारो लोकांना भेटतो. त्यातले एकही जण आमचा शब्द खाली पडू देत नाही. पण इथे स्वतःची मुलं, आमचं रक्तच आमचं ऐकत नाही. याहून मोठी शोकांतिका काय असू शकते? म्हणजे सुजितरावांचं जग जाहीरच आहे म्हणा. तुम्ही आमचं काहीच ऐकत नाही आहात, आम्हाला सांगताय. आणि एक जो आमच्या शब्दाबाहेर नाही असं आम्हाला वाटायचं, तो पण. दादासाहेब,
नाना मगाशी मला सांगत होते, ते निघाले त्यावेळेस तुम्हाला दादासाहेबांचा फोन आला होता. काय झालंय? काय म्हणाले दादासाहेब? काय त्यांच्या मनात आहे देव जाणे. थोरल्या सुनाचं श्राद्ध करायला गयला गेले. म्हणाले आलोच आहे तर तीर्थाटन करतो. तिथून हरिद्वार, बनारस, जगन्नाथपुरी असे फिरत राहिले. आम्ही काही बोललो नाही. आता परवा येणार होते ना. अचानक फोन करून म्हणाले की इथे एक स्वामी भेटले आहेत, त्यांच्याबरोबर आश्रमात राहणार आहेत. आम्ही शांतपणे त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. पण म्हटलं दादासाहेब, तुम्हाला आश्रमात राहायचंय तुम्ही राहा, पण एकदा आम्हाला भेटून परत जा. आले असते आमच्या शब्दाचा मान ठेवून तर बिघडलं असतं का? पण आमचंच रक्त आहे, सहजासहजी ऐकणार नाहीत. बरं, हे आश्रम वगैरे आटपून कधी येणार आहेत काय सांगितलं? 21 दिवसांचं अनुष्ठान आहे, म्हणजे महिना धरून चाला. म्हणजे अजून महिनाभर काय दादासाहेब घरी येत नाही? प्रश्न महिनाभराचा नाहीये रणजित. काळजी वाटते आम्हाला. चांगलं भरलं घर सोडून दादासाहेबांना विरक्ती आली तर संसार सोडून ते. आईसाहेब, असं काहीही होणार नाहीये. हो, महिनाभर तिथे आश्रमात थांबल्यानंतर त्यांच्या मनाला शांती मिळणार असेल तर राहू देत की. आम्ही आता कधीच येणार नाही असं म्हणालेत का ते? महिन्याभरात येतो म्हणालेत ना. आणि खूपच काय झालं तर तुम्ही मला सांगा, मी स्वतः जाऊन दादासाहेबांना इथे घेऊन येईन. फक्त हे डोक्यातले विचार पहिले थांबवा. हो, आराम करा, मी येतो. रणजित, होय सर. आम्हाला झोप लागेपर्यंत आमच्या जवळ थांबणार काय? काय वहिनी साहेबांना चक्कर आली आणि आम्हाला कोणी कळवलं कसं नाही? अहो, आम्हाला बोललं असतं तर आम्ही काहीतरी उपाय तरी केला असता ना. नाही, उपाय आम्ही पण केलाय पंजाबराव. डॉक्टरना बोलवलं ना. तेच सांगत होते आता फोनवर. त्या तुमच्या विदेशी उपचारात काय दम नसतो. अहो, देशी माणसाला देशी उपचारच काम करतायत. हा, तुम्हाला सांगतो, वहिनी साहेबांना फक्त आयुर्वेदिक उपचारच टाईट करू शकतात. अहो, आमच्या पानमुंद्याला आहेत ना सिद्ध पुरुष वैद्य बुवा. नाही, पण त्याचं काय पंजाबराव, अक्काला ना स्ट्रेस आहे, स्ट्रेस. अहो, तेच तर कारण असतं ना समज. आता तुम्हाला माहिती असेल की संजयच्या लग्नाच्या वेळेस आम्हाला किती लागतं स्ट्रेस. पण त्या वैद्यभुवांनी आम्हाला ट्रेस आणि पावडर दिली, आम्ही खाल्ली आणि हाय की नाही तुमच्या समोर टनाटन. हा, आपली गॅरंटी आहे, वहिनी साहेबांना त्यानंच बरं वाटणार बघा. डॅडी, पर तुम्ही थांब जरा, फोन लावतो, 2 मिनिटं थांबा. आपल्याकडे नंबर आहे वैद्यभुवांचा. हा, हॅलो. हा हा, पंजाबराव बोलतोय. हा, फोन याच्यासाठी केला होता, ते तुम्ही आपल्याला पावडर दिली होती. हा, ट्रेसंट, बरोबर. बरं, पाठवून द्या. तुम्हाला मी ऍड्रेस SMS करतो, म्हणजे कन्फ्युजन नको. हा, द्या पाठवून. झालं की नाही बेबी मावशी? ट्रेस कम्प्लीट झाला की नाही?
नाही पण पंजाबराव मी काय म्हणते, बेबी मावशी, नो फॉर्मॅलिटीज, नो फॉर्मॅलिटीज. वहिनी साहेबांचा आमचं केव्हापासूनचा परिचय, ते ह्या औषधानेच बरे होणार बघा. हा अहो औषध नामी आहे आणि 10-15 हजाराची काय मामला तो आम्हाला. हा घ्या की. नोकऱ्यांच्या पगारासाठी काढले होते. तुम्ही ठेवा, काय फरक पडतो. आई, आता हे डॅडी असे कशा पायी वागतायत अगं? मला तर काही समजणं झालंय त्यांचं. मला पान फुलं वा आपापल्या घरी ठीक आहे, पण असं कुठं बी पिवळं पिवळं म्हणत आपलंच पितळ उघडं पाडायला बसलेत ते. आता सासूबाईंसाठी कुठल्या तरी बुवा बाबाकडनं औषधं मागवली. जित्याची खोडती ते ऐकतील असं काही मला वाटत नाही बघ. तरी बी मी त्यासनी सांगायचा प्रयत्न करीन. पर संजय, ह्याच्यापेक्षा बी एक लय महत्वाचं काम आहे बघ तुझ्याकडं. त्या भीतीने रात सारी माझा डोळ्याला डोळा नाही लागला. अगं काय झालं?